नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या लोकशाहीच्या मुळांशी जोडलेला आहे. भारतातल्या मतदार याद्यांची सखोल तपासणी किंवा डीप क्लीन याभोवती जो एक मोठा आणि गुंतागुंतीचा वाद सुरू आहे तो नेमका काय आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. बघा, या संपूर्ण वादाच्या मुळाशी हा एकच प्रश्न आहे. मतदार यादी 100% शुद्ध करण्यासाठी आपण नागरिकांच्या हक्कांना किती मर्यादित करणार? हाच तो समतोल आहे जो साधण्याचा खरा संघर्ष सुरू आहे. चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या प्रक्रियेमागचा मूळ हेतू काय आहे. ही जी विशेष मतदार यादी तपासणी आहे, जिला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा सायर म्हणतात, ती नक्की का केली जाते? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे मतदार यादीची एक सखोल तपासणी. निवडणूक आयोगाकडून केली जाणारी ही एक मोहीम आहे जेणेकरून आपली लोकशाही प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक राहील. आता ही उद्दिष्टे बघितली की वाटतं, अरे वा, हे तर खूपच चांगलं आहे. नवीन मतदारांना सामावून घेणं, ज्यांची नावं नको आहेत ती वगळणं आणि चुका दुरुस्त करणं, हे सगळं एका चांगल्या निरोगी लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यात तर काहीच वावगं नाही. पण मग प्रश्न हा आहे की जर यामागचा हेतू इतका चांगला आणि स्पष्ट आहे तर हीच प्रक्रिया इतकी वादग्रस्त का ठरली आहे? चला या वादाच्या मुळाशी जाऊया. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. आक्षेप हेतूवर नाहीये तर तो राबवण्याच्या पद्धतीवर आहे असा आरोप केला जातोय. या तपासणीची जी पद्धत आहे त्यामुळे लोकांवर एक अनावश्यक भार येतोय, त्यांना त्रास होतोय आणि म्हणूनच या पद्धतीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलंय. हे विधान बघा, यातून या प्रक्रियेला होणारा विरोध किती तीव्र आहे हे लक्षात येतं. लोकांच्या मनात जी भीती आहे, त्यांना जो त्रास होतोय, तो या शब्दांमधून अगदी स्पष्टपणे समोर येतो. आता आपण या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूकडे वळूया. नियम काय सांगतात आणि प्रत्यक्षात काय घडतंय याचीच लढाई आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. नियमांमधला हा बदल खूप महत्त्वाचा आहे. 1995 साली न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं की ज्या व्यक्तीबद्दल काही संशय आहे फक्त त्यालाच नोटीस पाठवून जाब विचारा. पण आत्ताच्या पद्धतीत काय होतंय, सरसकट सगळ्यांना संशयाच्या नजरेने पाहिलं जातंय. या संपूर्ण प्रक्रियेत फॉर्म 7 नावाचं एक महत्त्वाचं साधन वापरलं जातं. या फॉर्मच्या माध्यमातून कुणीही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मतदार नोंदणीवर आक्षेप घेऊ शकतं. आणि खरी अडचण इथेच सुरू होते. असं म्हटलं जातंय की या फॉर्मचा गैरवापर होतोय. कोणताही ठोस पुरावा नसताना मोठ्या संख्येने लोकांची नावं यादीतून वगळण्यासाठी याचा वापर होतोय, ज्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे. बरं, हा कायदेशीर वाद तर झालाच, पण ह्या सगळ्यात सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, त्याला काय किंमत मोजावी लागते ते पाहूया. जेव्हा सरसकट सगळ्यांकडूनच पुरावे मागितले जातात तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो समाजातील गरीब, मजूर आणि अशा लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र सहज उपलब्ध नसतात, ज्यांच्यासाठी रोजचं जगणंच एक मोठा संघर्ष आहे. त्यांच्यावर हा एक अतिरिक्त भार येऊन पडतो. आणि यामुळे काय होतं, समाजात एक प्रकारची असमानता निर्माण होते. कारण कागदपत्र गोळा करण्यासाठी जो वेळ आणि पैसा लागतो तो प्रत्येकाकडे नसतो. आणि यामुळे मतदानाचा जो मूलभूत अधिकार आहे त्यावरच एक प्रकारे गदा येते. हा संपूर्ण वाद एका अगदी सोप्या उदाहरणातून आपल्याला आणखी चांगला समजू शकतो. हे उदाहरण या वादाच्या मूळ प्रश्नाला आपल्यासमोर अगदी स्पष्टपणे मांडेल. पुढची स्लाईड बघा. या संपूर्ण चर्चेचं सार अगदी सोप्या शब्दात आपल्यासमोर येईल. बघा, हे उदाहरण किती समर्पक आहे. वर्गात जर एका विद्यार्थ्याने चूक केली तर शिक्षक फक्त त्यालाच विचारतात ना, संपूर्ण वर्गाला शिक्षा देत नाहीत. या प्रक्रियेतही हाच प्रश्न विचारला जातोय की जर काही नावांमध्ये चूक असेल तर त्यासाठी सगळ्यांनाच का त्रास द्यायचा? आणि शेवटी आपण येतो याच प्रश्नावर. एक निष्पक्ष आणि शुद्ध निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला संशयित मानणं गरजेचं आहे का? लोकशाहीतील सुरक्षा आणि नागरिकांवरील विश्वास यांच्यात समतोल कसा साधायचा, हाच या संपूर्ण वादाचा खरा गाभा आहे.